नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मालुसरे तुमच्या ठिकाणी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो, आज मी आलो आहे ठाण्यातील विव्याना मॉलमध्ये काहीतरी नवीन ट्राय करण्यासाठी. तर ठाण्याच्या विव्याना मॉलमध्ये ओपन झालेलं आहे न्यू बर्गर शॉप. तर बर्गर शॉपचं नाव आहे गुड फिलिपिन बर्गर शॉप न्यूली ओपन झालं आहे. तर चला बघूया यांच्या बर्गरची चव कशी आहे. लेट्स गो. हा बघा आहे गुड फिलिपिन बर्गर. तर हा बघा आहे गुड फिलिपिन बर्गरचा आउटलेट विव्यानाच्या फूड कोर्टच्या अपोजिटला कॉर्नरलाच आहे. चला हा बघा हा आहे यांचा मेन्यू मित्रांनो. मी घेतलेलं आहे PFF मील व्हेज आणि फलाफल घेतलेलं आहे. तसं बघूया. वाव, छोट्याशा जागेत मस्त ॲम्बियन्स केलं आहे. आणि मित्रांनो आपल्याला हे दिलेलं आहे, माझा 13वा नंबर आहे. तर त्याच्यामध्ये लाईट लागेल की ऑटोमॅटिक सायरन वाजेल काय माहिती, बघूया. आणि आमचं बिल झालेलं आहे 662. तर PFF मील आणि फलाफल रॅपचं. आणि इकडे एक चांगलं आहे की इकडे लाईटिंग ना खूप भारी आहे. हे बघा 13 नंबरचं दिलं आहे मला, पण इथं 4 नंबर आलं आहे. वाटतं माझी 4थी ऑर्डर आहे. नंबर वाटतं एक चेंज होणार आहे याच्यामध्ये. भारी आहे रे. हे बघा मित्रांनो असं वाचतो. माझी ऑर्डर रेडी झाली. हे बघा आपला मस्तपैकी गुड फिलिपिन बर्गर आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे हा एक बर्गर, हे फ्राईज आणि एक क्रॅनबेरीचा फ्लॅपिनो ज्यूस. आणि मी सेपरेट घेतलेलं आहे फलाफल क्रंची. तर चला आता आपण ट्राय करूया. तर हे बघा हे यांचं मस्त फ्राईज. त्या फ्राईजची साईज बघा तुम्ही केवढी मोठी आहे. नॉर्मल जे मॅकडी वगैरेमध्ये फ्राईज भेटतं ना त्यापेक्षा मोठी आहे, जाडा आहे एकदम फ्राईज. तर चला, आणि याच्यासोबत आपल्याला एक टिप दिलेलं आहे. तर त्याच्यासोबत बघूया या फ्राईजची टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो हे बघा या फ्राईज आपण आता टेस्ट करूया. मस्त आहे, सॉफ्ट आहे, क्रंची आहे आणि हे सॉल्टी फ्राईज आहे ते. आणि जास्त असं बाहेर असं ऑइल लागत नाही मला याच्यामध्ये. आणि ही जी चटणी आहे ती थोडी टँगी फ्लेवर आहे, मस्त लागतात. वा, हे फ्राईज माझ्याकडनं रेटिंग आहे 5 पैकी 5. एकदम भारी आहे. फक्त क्वांटिटी थोडीशी कमी आहे. तर क्वांटिटीमुळे पोट नाही भरणार आपण. तुम्ही पण इथं आलात विव्याना, तुम्ही पण मित्रांनो विव्यानामध्ये आलात तर एकदा तुमच्या प्राईज नक्की ट्राय करा. वा, आणि प्राईजमध्ये खूप सारे ऑप्शन्स आहेत, तुम्ही मेन्यूमध्ये चेक करू शकता. हा क्रॅनबेरी ज्यूस, क्रॅनबेरी फ्लेवरचा फ्लॅपिनोचा ज्यूस भारी आहे. नॉर्मल क्रॅनबेरी ज्यूस सारखाच आहे, मस्त आहे, एकदम चिल्ड आहे. हा हा बघा यांचा बर्गर मस्त सॉफ्ट आहे, चीज आहे, कॅबेज टाकलं आहे, ओनियन आहे आणि चटणी आहे. आणि मध्ये आहे त्यांची बर्गरची पोटॅटोची टिक्की. हा व्हेज बर्गर घेतलेला आहे मी. तर मित्रांनो आउटलेट बर्गरसाठी खूप फेमस आहे. तर यांचा आपण फिलिपिन बर्गर ट्राय करूया. वाव, एक वेगळीच बर्गरची चव. यांची चटणी पण वेगळी आहे. वाव, खूप चांगला आहे यांचा बर्गर. आणि यांचा गेम चेंजर आहे यांचा बर्गरचा सॉस. तो खूप वेगळा लागतो, मस्त लागतं, एकदम युनिक. वाव, सही आहे. हा बर्गर ना खूप मस्त आहे, थोडा कॉस्टली आहे, पण याची आलू टिक्की एकदम सॉफ्ट आहे. जेलपिनो, कॅबेज आणि ह्यांचा जो सॉस आहे तो एकदम युनिक मस्त लागतो. थोडासा टँगी फ्लेवर आहे, ओनियन टाकलं आहे, कॅबेज आहे, भारी. तर या बर्गरला मी रेटिंग देणार 5 पैकी 4.8. यमी.
मस्त एकदा नक्की ट्राय करा, एकदम सॉफ्ट आहे. वाव. तर मित्रांनो आता मी घेतलं आहे फलाफल क्रंच आणि बघा किती भारी एकदम. असं बाहेरचा जो रोल आहे तो एकदम असा पिंक कलरमध्ये दिलेला आहे. त्याच्या आतमध्ये फलाफलची स्टफिंग आहे. तर चला बघू यांचं फलाफलची टेस्ट कशी आहे. फर्स्ट टाईम मी फलाफल ट्राय करतो आहे, म्हणजे मॉलमध्ये. आणि ते पण गुलाबी पिंक कलरमध्ये, पिंक रोल. चला टेस्ट करूया. वाव. तुम्हाला काहीच सुचत नसेल ना खायला तर बेस्ट म्हणजे हा फलाफल आहे. तर बघा त्याची स्टफिंग पूर्ण आतमध्ये भरलेली आहे. मेयोनीज आहे, एक अजून त्यांचं सिक्रेट सॉस आहे, ओनियन आहे, अजून खूप काय काय आहे. मस्त सगळ्यांची टेस्ट एकत्र भारी लागते. तर भाई याला रेटिंग आहे 5 पैकी 5. एकदा आला तर नक्की ट्राय करा. आणि याच्यात म्हणजे टिक्की टाकली आहे ना ती खूप मस्त आहे, एकदम क्रंची आहे. आणि ती स्टफिंगची चव ना खूप भारी लागते. बघायला पण खूप सुंदर आहे आणि चवीला तर अप्रतिम एकदम. वाव मस्त आहे. थोडं पॉकेट फ्रेंडली नाही पण याची चव ना भारी आहे. ह्याला 5 पैकी 5 रेटिंग दिलेली आहे मी. एकदा आला तर नक्की ट्राय करा. बघा एकदम मेयोनीज, ओनियन, स्टफिंग आणि हा ब्रेड थोडासा जाड आहे. आणि बर्गरचं कॅबेज, लेटेस जे आपण बोलतो ते मस्त टाकून दिलेलं आहे. आणि सॉससोबत याची चव खूप भारी लागते. तर आता मी संपवतो आहे. ही व्हरायटी मला खूप आवडली. वाव. आज काहीतरी मस्तपैकी मी ट्राय केलेलं आहे, भारी वाटलं मला. नवीन आउटलेटमध्ये येऊन खूप मस्त वाटला. तुम्ही पण एकदा नक्की या, विजिट करा, ट्राय करा. आणि मी तर जिथं जाऊ तिथं खाऊ असंच आपला असतो प्रकार. चला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि असेच तुम्हाला माझे स्ट्रीट फूड आणि असे आउटलेटचे व्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता पण भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.